2 दिवस गावाला गेल्यामुळे शिलाई मशीनवर बसण्याचा योग काही आला नाही. माझ्या बाबतीत नेहमी असंच होतं. 2 दिवस गॅप जरी पडला तरीसुद्धा मशीनवर बसून काम करायची इच्छा काही होत नाही. पण असो, जे आपलं काम आहे ते तर डेली करावंच लागेल आणि आवड असली की कंटाळा माणसाला येतच नाही. बोटनेक ब्लाऊज शिवला होता आणि बोटनेक ब्लाऊज शिवायचं म्हटलं की त्यामध्ये काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं असं माझं नेहमीच ठरलेलं असतं. तर आज बोटनेक ब्लाऊजमध्ये पाठीमागे जे आहे ओव्हल शेपमध्ये मी येथे कट देऊन कॅनव्हास पेपरचा वापर करून नेक बनवला होता आणि त्याला 2 शो बटन अटॅच केले. त्यानंतर समोरून गोलच गळा घेतला होता. ह्या कस्टमरचं नेहमी असं असतं की ब्लाऊज पीसनुसार डिझाईन करा, मग काहीतरी वेगळं करायला मला चान्स भेटतो. जेव्हा पण असा कस्टमर भेटतं त्यावेळेस मी काहीतरी नवीन करण्याचाच प्रयत्न करते. बरं, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा होता. जेव्हा पण ब्लाऊजला तुम्ही गोट करता किंवा हातशिलाईची पट्टी करता त्यामध्ये तुम्हाला दोन्हीपैकी नेमकं काय चांगलं वाटतं? मला तर असं वाटतं ज्यावेळेस आपण हातशिलाईची पट्टी करतो त्यावेळेस ब्लाऊजचं फिनिशिंग जे आहे ते एकदम छान येतं. गोट शक्यतो तरी गावाकडे बायका जास्त करतात, पण इकडे तरी जास्त काही मला जाणवत नाही. तर असो, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.